तर आज आपण ग्रामपंचायत कार्यालय वडाळी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं ज्या स्वतः तक्रारदार आहेत, काय नाव विद्या संदीप कापसे, त्यांच्याकडून आपण त्यांनी दिलेली तक्रार होती गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेड राजा BDO साहेब यांना गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचार व विविध कामाच्या विकास कामं न झाल्याबाबत त्यांची दिलेली तक्रार होती. त्यांना आपण प्रतिक्रिया त्यांच्याकडूनच आज या ठिकाणी ऐकणार आहोत. माझं नाव विद्या संदीप कापसे आहे. मी तक्रार केली होती 4 महिन्यापूर्वी. त्यांनी काय केलं, देतो म्हटले. परत त्यांनी चौकशी लावली 27 तारखेला. 27 तारखेला मला एकही डॉक्युमेंट दिलेले नाहीये त्यांनी आतापर्यंत. आता चौकशीला आले, परत त्यांनी 9 तारीख दिली. 9 तारखेला त्यांनी काय केलं की गावात चौकशीला आले. चौकशी करता करता पळून जातोय. ग्रामसेवक आहे आणि भुंगे साहेब बिक आहे तिच्यात, आणि सरपंच बिक आहे आणि मेहत्री मॅडम बिक. मला न सांगता पळून गेलेले आहे ते, आणि पूर्ण चौकशी झालेलीच नाहीये. आणि त्यांनी काय केलं, गावात विकासासाठी म्हणताय की कामं काढले, आम्ही कामं केले, एकही काम पद्धतशीर केलेल्यामुळे नाही, तर त्याच्यामुळे भुगे साहेब ते पळून गेलेले आहेत. तुम्हाला कशा पद्धतीचं या गावामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे? असं रोड नाहीये त्या गावात. पाण्याचे 5 वर्षापासून पाणी लेडीज पाण्याला जात आहे. पाणी आतापर्यंत काही आलेलं नाहीये. लेडीज पुन्हा टॉयलेटला रोडवर जात आहे. म्हणजे कोणताही काम पूर्ण झालेलं नाही. निधीचा गैरवापर झाल्याचं तुम्ही तक्रारीत नमूद केलंय, ते कशा पद्धतीने सांगू शकाल? थोडक्यात सांगा सर. ते म्हणजे दिसूनच येतात सर, काहीच कामं झालेले नसल्यामुळे दिसूनच येतात निधीमध्ये. कुठेच कामं झालेली नाही आहेत विकास कामे? नाहीये. आणि घरकुलाच्या बाबत म्हणता येते, आणि राशन दुकानदाराला घरकुल देता येत नाही, तर त्यांनी घरकुल दिलं. सरकार तर मान्य करत नाही ना. आणि माझं म्हणणं घरकुला दिलेली आहे, तर कामं तर व्हायला पाहिजे ना. एकही काम झालेलं नाहीये. बर. परत असे कोणी ज्यांना खरोखर घरकुलाची गरज आहे आणि त्यांना असं वंचित ठेवले गेले, असं काही तुमच्या निदर्शनास आलेलं आहे का? हो सर, खूप आलेलं आहे ना. बरं, असं कोणी आहे का इथं, ते थोडक्यात सांगू शकाल? माझे वडील, काय नाव आपलं? रामप्रसाद कुशलराव कापसे. बर. माझे वडील हे पायानं अपंग आहे. बरं. त्यांनी अपंग असून सुद्धा त्यांना घरकुल दिलेलं नाहीये. बरं. ते असं म्हणताय की बा तुम्हाला 8 नाही गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये, बरं. तर त्याचा एक पर्याय की आपण शेतात घरकुल बांधू शकतो. बरं. तर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला घरकुल काही दिलेलं नाही. जे आमचं घरकुल जे होते ते दुसऱ्याला दिलं. बरं. आणि आम्हाला काही दिलं. ठीक. तर हे होत्या विद्या कापसे यांनी दिलेली होती तक्रार वडाळी येथे, आणि त्यांच्या मनाप्रमाणे आज चौकशीसाठी आलेले संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घुगे साहेब यांनी चौकशी करताना अपूर्ण रिक्त चौकशी ठेवूनच इथून निघून गेलेले आहेत ते. आणि त्यांनी कुठल्याच प्रकारची अशी काटेकोरपणे चौकशी न करता ते इथून या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत. आपण दिलेल्या तक्रारीची आज चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी न करता ते निघून गेले. हो. चौकशी प्रकरणी आपली यापुढील प्रतिक्रिया किंवा वाटचाल काय राहणार? माझी उपोषण राहणार. कालावधी वगैरे किती दिवसात तुम्ही पुढील प्रक्रिया ठेवणार उपोषणाची? नाही सर, मी उद्याचीच सुरू करणार. तात्काळच माझं उद्या उपोषण बसणार. ठीक आहे. आणि उपोषणात तुमच्या काय अटी राहतील? माझ्या अटी जे गावात हे केलेले आहे मंजूर, तर ते कामं झालेले पाहिजे. ठीक आहे. नाही, आता याच्यानंतर त्यांनी तुमचे समजा जे उपोषणाचं बसणार आहात त्या अटीमध्ये तुम्ही गावामध्ये नागरिकांना विषयी काय काय समजा समस्या आहे त्याचं निराकरण करण्यासाठी बसणार आहात. हो. ठीक, चला, धन्यवाद.